ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। माझं नाव नागेश बालाजीराव दुयेवाड, बेळीकर, राहणार मुखेड, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड। आज आपण यांच्या हळदीच्या प्लॉटमध्ये आहोत। या हळदीला त्यांनी आपल्या ग्रीन पॅन कंपनी सेंद्रिय जैविक खत वापरलेत, ज्यामध्ये ग्रो, ब्लूम, नायट्रोकिंग, स्पेडल 90 बरोबर वापरतात। नेमका त्याला काय काय दिलं जरा सांगा बरं। ग्रोचे 2 डोस दिलेले आहेत, हां, आणि एक स्पेडल 90 बुडातून सोडलेले बरं। अजून हे स्प्रेमध्ये नायट्रोकिंग घेतलेलं आहे। बघा सर, घेतल्यामुळे फायदा असा झाला आहे, त्याचं वाढ आणि फुटवा जर बघितलं, आज आपण म्हणजे कंप्लीट या ठिकाणी या प्लॉटमध्ये एक महिनाभर कंटिन्यू पाऊस होता, बरोबर आहे, आणि गवत वाढलेलं लक्षात येते। म्हणजे कारण या वावरामध्ये गवत आणि हळद जर बघितलं तर हळदीपेक्षा गवत उंच आहे। मला सांगायचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी एवढा पाऊस असताना सुद्धा हळदीचा कलर, क्वालिटी आणि फुटवा जर बघितलं तर सर फुटवा बघा, फुटवा म्हणजे कंद कसे झालेले आहेत, म्हणजे तरी या ठिकाणी बघू शकतो आपण। म्हणजे एवढं बेड असताना किंवा हे असताना हळदीच्या पानाची साईज, कलर, शायनिंग आणि उंचीबद्दल काय वाटतं सर तुम्हाला? उंची समाधान करता या पोझिशनला 120 दिवसाची हळद झाली आहे, 120 दिवसाची हळद आहे। तर या हळदीला आपण हे खत वापरल्यामुळं 11 तारखेला 120 दिवस झाले, 11 तारखेला 120 दिवस झाले, आज 14 तारीख आहे, म्हणजे 3 दिवस जास्त झाले, 123 दिवसाची हळद आहे। आता 120 दिवसाचा डोस द्यायचा आहे। तर ह्याच्यामध्ये काल परवा तुम्ही जे बुडातून दिलं, ग्रो सोडलेलं आहे, नेमकं हे सोडल्यामुळे तुम्हाला अजून सांगण्यासारखा फरक वाटते? हे उंची वाढली ना, उंची वाढली आणि हे फुटव्याचं हे फुटवा पण वाढला, आणि आपण ह्याच्याबरोबर दुसऱ्या काय क्षेत्राला पण वापरलेलं आहे, ज्यामध्ये आपलं टोटल क्षेत्र किती आहे? टोटल क्षेत्र 18 एकर आहे। 18 एकरमध्ये हळद आपली किती एकर आहे? हे 1.25 एकर, 1.25 एकर हळद आहे। तर 1.25 एकर हळद जर सोडलं तर बाकीचं राहिलेलं क्षेत्र म्हणजे सोयाबीन वगैरे वापरलेत, आपण तिकडं पण जाऊ आणि आपण सोयाबीनचं पण हे करू। पण हे खतं इतर शेतकऱ्यांना वापरावं सर? नंबर एक, मी जवळपास 7 ते 8 वर्षापासून तुम्हालाच माहिती आहे ना, 7-8 वर्षापासून वापरते सर। आज हळदीची उंची कमरेपेक्षा उंच आहे, फुटवा आहे आणि क्वालिटी आहे, तरी वापरून तुम्ही समाधानी आहेत? इतर शेतकऱ्यांसाठी मेसेज? सर्वांनी वापर करावा, जैविक आणि सेंद्रिय शेतीचा फायदा घ्यावा।